विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 5वी नवोदय सराव पेपर क्रमांक 6 मधील गणिताच्या 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत इयत्ता 34 स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन केले जाते. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया. कालच्या सराव पेपर क्रमांक 6 मधील पहिला प्रश्न काय होता आपल्यासाठी. एक 8 मीटर लांबी असणाऱ्या भिंतीला प्रति चौरस मीटर 20 रुपये प्रमाणे 800 रुपये खर्च आला तर भिंतीची रुंदी किती. पहा, या ठिकाणी एक भिंत आहे. त्या भिंतीला रंग देण्यासाठी प्रति 20 रुपये प्रमाणे 800 रुपये खर्च आला तर त्या भिंतीची लांबी दिलेली आहे. आपल्याला रुंदी काढा म्हणजे तर काय आहे, एकूण खर्च बरोबर भिंतीचे क्षेत्रफळ गुणिले दर. भिंतीचे क्षेत्रफळ गुणिले दर. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी आपल्याला खर्च दिलाय. किती दिलाय खर्च? 800 रुपये खर्च दिलाय. खर्च किती दिलेला आहे? 800 रुपये या ठिकाणी आपल्याला खर्च दिलेला आहे. बरोबर आहे. मग भिंतीचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले दर किती आहे? 20 रुपये. मग हे खर्च किती आहे? 800 रुपये बरोबर लांबी किती आहे? 8 गुणिले रुंदी किती आहे? माहिती नाही. रुंदी काढा म्हणले. मग रुंदी जशी असतंच गुणिले 20. मग आता काय करू, हे 800 बरोबरच्या इकडे 800 आहे. हे 8 तिकडं गुणिले होतं, इकडे येऊन काय होईल? हे भागिले होईल. आणि हे 20 सुद्धा तिकडे काय होतं? गुणिले होतं, इकडे येऊन भागिले होईल. आणि आता इथं काय राहिलो? फक्त रुंदी राहील. मग काय होईल? हे 8 1 8 8 1 8 0 0 काय आलं इथं? 100 छेदामध्ये 20. तर पहा, रुंदी बरोबर 100/20 म्हणजे हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे 1 बे, बे 5 10, 5 मीटर त्याची रुंदी असेल. उत्तर काय येईल? 5 मीटर आलं. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा होता. पुढचा प्रश्न काय आहे? पदावलीचा प्रश्न आहे. 24 अधिक चौकोनी कंसामध्ये 6 वजा महिरूपी कंस 5 वजा 2 गोल कंस 4 वजा 3 गोल कंस बंद महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. याला सरळ रूप दिल्यावर उत्तर काय येते? सरळ रूप द्यायचे याला. तर काय करा, हे 24 अधिक चौकोनी कंस 6 वजा महिरूपी कंसामध्ये 5 वजा 2 हा कंस सोडवून घेऊ आपण. या 2 मधील कंसामध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. हा कंस सोडवला, 4 मधून 3 गेले, 1 राहिले. हा गोल कंस आपला निघून गेलेला आहे. महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. मग 24 अधिक चौकोनी कंसामध्ये 6 वजा, आता हा कंस सोडू आपण, महिरूपी कंसामध्ये 5 वजा हे 2 गुणिले 1 किती झाले? बे 1 बे, महिरूपी कंस बंद चौकोनी कंस बंद. 24 अधिक चौकोनी कंसामध्ये 6 वजा हा कंस सोडवा महिरूपी कंस, 5 मधून 2 गेले, किती राहिले? 3 राहिले, चौकोनी कंस बंद. 24 अधिक 6 मधून 3 गेले 3. काय आलं उत्तर? उत्तर असेल 27 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 27 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्नपत्रिकेमध्ये 43 क्रमांकाचा काय प्रश्न होता. एक वस्तू 400 रुपयांना विकल्यावर संतोषला 20% तोटा होतो. तर या व्यवहारात नफा होण्यासाठी त्याने ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल. तर काय करायचं माहिती आहे का, अशा प्रश्नामध्ये 400 रुपयाला विकल्यावर त्याला 20% तोटा होते. त्याची खरेदी किंमत काढायची अगोदर काय करायची? खरेदी किंमत काढा. मग आता खरेदी किंमत काढण्यासाठी काय करायचं? समजा त्याला तोटा किती झाला आहे?
20% तोटा। ह्याचा अर्थ काय होते हो? ह्याचा अर्थ होते 100 रुपयाला 20 रुपये तोटा, बरोबर आहे। 100 रुपयाला 20 रुपये तोटा। मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो का, एखाद्या वस्तूची जर खरेदी किंमत 100 रुपये असेल तर त्याची विक्री किंमत किती असेल? 20 रुपये तोटा होतो ना, मग विक्री किंमत 80 असेल। मग त्या वस्तूची 400 रुपये विक्री किंमत आहे, तर त्याची खरेदी किंमत किती असेल हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे। मग तिरकस गुणाकार करा, 100 गुणिले 400 भागिले 800, हे 0 कटला, हे 0 कटला, 8 1 8, 8 पंचे 40, 500 रुपये का आहे या ठिकाणी त्याची खरेदी किंमत आपल्याला मिळाली। मग आता काय म्हणते प्रश्नामध्ये, नफा होण्यासाठी त्याने किती रुपयाला विकावं लागेल? मग आता 500 पेक्षा पुढेच विकलं तर नफा होईल ना, खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला विकलं तरच नफा होईल। मग 420ला विकून तोटाच होणार आहे त्याला, 480ला विकून तोटा होते, 440ला विकून तोटा होते, तर त्याला 520 रुपयाला विकावे लागेल। पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल। काय उत्तर? पर्याय क्रमांक डी, 520 रुपयाला त्याने विकल्याच्या नंतर 20 रुपये त्याला नफा होईल। आलं? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने डझनाला 24 या दराने 2 डझन नारिंगे विकत घेतली आणि प्रत्येकी 3 या दराने विकली, त्याला नफा किंवा तोटा किती झाला? पहा, त्या व्यक्तीने काय केले, डझनाला 24 या दरानं 2 डझन खरेदी केले। आता एका डझनामध्ये किती असते अगोदर ते पाहू आपण। 1 डझन बरोबर 12, मग 2 डझनचे किती झाले? 12 दुनी 24, बरोबर आहे। मग त्यांनी काय केले, डझनाला 24 रुपये, मग एका नारिंगाची खरेदी किंमत किती येईल हो? त्याने डझनाला 24 रुपये घेतले, म्हणजे 24 रुपये घेतले, 12 नारिंग मिळाले त्याला 24 रुपयामध्ये, म्हणजे 12 1 12, 12 दुनी 24, त्याची काय झाली? 2 रुपये त्याची विक्री किंमत आहे, बरोबर आहे, विक्री किंमत। मग त्याची 2 रुपये का आहे? खरेदी किंमत आहे, विक्री किंमत 3 रुपये आहे। मग एकूण खरेदी किंमत किती झाली आहे? त्याने एकूण 24 नारिंग 2 डझन खरेदी केले, किती? 2 डझन। मग 24 गुणिले 2 म्हणजे एका डझनला 24, 2 डझनचे किती झाले? 48 रुपये त्याची काय झाली? ही खरेदी किंमत आली। मग त्यानं काय केले, प्रत्येकी 3 या दराने विकले, मग एकूण विक्री किंमत काढा, एकूण होते 24, 1 3 रुपयाला विकले, तर 24 त्रिकम 72 रुपये काय झाली त्याची विक्री किंमत झाली। मग या ठिकाणी आपल्याला नफा किती झाला? नफा बरोबर विक्री किंमत किती आहे? 72 वजा 48, 12 मधून 8 गेले, 4 राहिले, 6 मधून 4 गेले 2, 24 रुपये त्याला काय होईल? नफा होईल। प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले? त्याला नफा किंवा तोटा, तर त्याला नफा होईल किती? 24 रुपये। आलं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पहा प्रश्न काय आहे, 7 1 5 स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं माहिती आहे का, आपल्याला पर्यायाची गरज सुद्धा लागत नाही। जो फरक आहे हा फरक काय करायचा, फरकाचा डावीकडील पहिला अंक घ्यायचा 2, पहिला अंक कोणता आहे? जो कोणता असेल तो घ्यायचा। इथं 2 आहे म्हणून आपण 2 घेतले, त्याच्या पुढं 2च्या पुढं क्रमाने येणारा अंक कोणता आहे? 3, हे 3 उत्तर असते। इथं 3 स्टारच्या ठिकाणी लिहिलं 71,533 ही संख्या तयार झाली। आता आपल्याला ह्या दोन्हीतील फरक 27 येते का बघा। हा दशक स्थानी 3 आहे, ह्याची स्थानिक किंमत 3, ह्या एकक स्थानी ह्याची स्थानिक किंमत 30 दशक स्थानी असल्यामुळं, आणि हा 3 एकक स्थानी असल्यामुळे ह्याची स्थानिक किंमत 3। आता या दोन्हीतला फरक 30 वजा 3 बरोबर कोणता येते? 27 येते। आलं? चला पुढचा प्रश्न, खालील विधान सत्य होण्यासाठी x ची किंमत आहे। खालील विधान सत्य होण्यासाठी x ची किंमत आहे। का आहे x ची किंमत आपल्याला काढायची। इथं या ठिकाणी काय दिले, कंसामध्ये 3.7/11 गुणिले 11/5 कंस बंद भागिले कंसामध्ये 3/7 गुणिले x
बरोबर 4/3. उत्तर दिले आपल्याला आणि इथे x दिले प्रश्नामध्ये, तर x ची किंमत काढायची. तर काय करा, हे सर्वप्रथम पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे, ह्याला सर्वप्रथम आपण अपूर्णांकात घेऊ. 11 त्रिक 33, 33 आणि 7 किती झाले 40, 40/11 गुणिले 11/5 हे भागिले 3/7 गुणिले x, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर किती झाले 4/3. हे बरोबर. मग इथं काय गुणाकार आहे, अंशांशाचा गुणाकार करा. 11 चौक 44, 4/40 छेदामध्ये 11 × 55 भागिले 3 आहे, ह्याचा दोघाचा गुणाकार करा 3x भागिले छेदामध्ये काय 7 आहे, 7 × 7 बरोबर 4/3. हे बरोबर आहे इथं 4/3. मग आता काय करू माहिती आहे का, आपण हे भागिलेचं गुणिले करू. हे 4/40 छेदामध्ये 55 गुणिले ह्याचा गुणाकार व्यस्त करायचा 7 छेदामध्ये 3x बरोबर 4/3 आलं. मग आता हे आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून हे 3x तिकडे घेऊन चलो आपण. हे 4/40 छेदामध्ये 55 गुणिले हे 7 बरोबर 4/3. हे छेदामध्ये होतं, इकडे येऊन काय होईल अंशामध्ये येईल, बरोबर आहे. मग भाग जाते का कशानं, जात नाही. मग आता काय करायचं, आपल्याला डायरेक्ट करता येते पण तुम्हाला समजावून मी स्टेप बाय स्टेप सांगतोय. तर काय करायचं, हे लगेच इकडे घेता आलं असतं आपल्याला. हे 4/40 छेदामध्ये 55 गुणिले 7, हे 4 जे अंशात आहे ते इकडे काय येईल छेदामध्ये येईल. हे 3 छेदामध्ये आहे, इकडे येऊन अंशात येईल. किंवा काय करा, हे 3 कटलं, 3 घ्यायची गरज नाही, बरोबर राहिलं x, बरोबर काय राहिलं x, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1. हे छेद ह्याचा आणि ह्याचा गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं 3 कटलं. काय करा, या 4 भाग झाला. आता 4×1 4, 4×1 4, 4×1 4 0, 55 भाग झाला. 55×1 55, 55 दोन्ही 110. इथं काय राहिलं, हे 2 आणि 7 किती झालं, हे 2 आणि 7 14. मग x ची किंमत काय येईल दादा, तर x ची किंमत असेल 14. x ची किंमत किती असेल 14, हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 47. का आहे पुढचा प्रश्न, 400च्या 3/4 पटीतून 600च्या निमपटीची पाव वजा केल्यावर उत्तर किती येईल. पहा काय म्हणतंय प्रश्न, 400च्या हे 400च्या 3/4 ह्या पटीमधून काय करायचे 600च्या निमपट म्हणजे 1/2 ह्याची पावपट म्हणजे 1/4 वजा केल्यास काय येईल. अशा प्रकारे हे समीकरण मांडायचं. किंवा काय करायचं, या 400ची 3/4 पट काढून घ्या म्हणजे काय होईल, च्या ची चे असे जर शब्द आले तर त्याचा गुणाकार अर्थ होतो. 400 गुणिले 3/4, 4×1 4, 4×1 4 0 0 काय आलं, हे 300 आलं. वजा त्यानंतर 600ची निमपट काढा. 600 गुणिले 1/2 ह्याची निमपट, 2×1 2, 2×3 6 0 0 किती आली 300. मग या 300ची पावपट म्हणजे ह्याला 1/4 न गुणा, 4×1 4, 4×7 28, 4×7 28, 2 उरले 20 झाले, 4×5 20. काय आलं 300 वजा 75. आपण 600ची निमपट काढली 300, 300ची पुन्हा पावपट काढली 75. मग 300 मधून 75 गेले 225, हे उत्तर येते. काय येते, प्रश्न काहीच अवघड नाही, सोपा आहे, तोंडी येतो. पण थोडंसं आपल्याला प्रश्न वाचन करत असताना सावकाश प्रश्न वाचन करा. काय म्हणते नेमकं प्रश्नामध्ये काय काय विचारलेलं आहे ते बारकाईने लक्ष करा. प्रश्न सोडवत असताना घाई करू नका, अजिबात घाई करू नका. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, सकाळी 8 वाजता एक बस, पहा सकाळी 8 वाजता एक बस 60 किमी प्रति तास म्हणजे त्या बसचा वेग किती आहे 60 किलोमीटर एका तासाला वेग आहे, निघाली. त्याच मार्गाने त्याच ठिकाणावरून सकाळी 10 वाजता एक कार 80 किलोमीटर या वेगाने निघाली तर बस कारची भेट किती वाजता होईल. पहा या ठिकाणी 2 वेग दिलाय. ही बस निघाली आहे, ही का हे बस आहे,
किती वाजता निघाली आहे? ही 8 वाजता. हिचा वेग काय? 60 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच वेगाने एक कार निघाले, त्याच ठिकाणाहून, विशेष म्हणजे ठिकाण तेच आहे. सकाळी किती वाजता निघाले आहे? 10 वाजता निघाले. तिचा वेग किती आहे? 80 किलोमीटर प्रति तास. म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणाहून निघालेल्या आहेत आणि दोन्ही एकाच दिशेने चाललेल्या आहेत. फक्त त्यांचं काय झालेलं आहे? वेगामध्ये फरक आहे. एक बसचा वेग आहे 60 आणि कारचा वेग किती आहे? तर कारचा वेग आहे 80. तर त्या दोघी किती वाजता एकत्र भेटतील? तर पहा, हा प्रश्न कसा सोडवायचा, असा प्रश्न येण्याची शक्यता असते, म्हणून मी दिलेला आहे त्या ठिकाणी. तर पहा भेटण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा या ठिकाणी. तर काय करायचं, आपण काय करू, भेटण्यासाठी लागणारा वेळ काढू अगोदर. आता हे एकाच दिशेनं जात आहेत. असा प्रश्न येत नाही, पण आला तर तुम्हाला माहिती व्हावं यासाठी आपण हा दिलेला होता. मग काय आहे? पहिल्या गाडीचा वेळ गुणिले वेळेतील फरक. भागिले वेगातील फरक. आता या ठिकाणी पहिल्या गाडीचा वेळ किती आहे? किती वाजता निघाली ती? पहिल्या गाडीचा वेग आहे, सॉरी, इथं काय येईल? वेग. पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 60 गुणिले वेळातील फरक. एक गाडी 8 वाजता निघाली, दुसरी गाडी 10 वाजता निघाली, 2 भागिले दोन्ही गाड्याच्या वेगातील फरक 80 वजा 60. एकाचा वेग 80 आहे, दुसऱ्याचा वेग 60 आहे. मग हे 60 गुणिले 2 भागिले ह्याचे वजाबाकी करा, 20 येते. 20 एक 20, 20 त्रिक 60. 3 गुणिले 2 म्हणजेच काय होईल? 3 दुनी 6 तास एवढा वेळ लागेल दोघांना भेटायला. मग कधी लागेल? म्हणून एकमेकींना भेटण्याची वेळ किती असेल? नंतरची गाडी किती वाजता निघाली आहे? 10 वाजता. अधिक त्याच्यात 6 तास मिसळा, म्हणजे 16 वाजता, म्हणजेच दुपारी 4 वाजता ते एकमेकींना भेटतील. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न क्रमांक 49 का आहे? 76.67 ही संख्या नजीकच्या दशांशात लिहा. सोपा प्रश्न आहे एकदम. प्रश्न काय आहे? 76.67. हा 6 जो आहे हा 6 दशांश स्थानावर आहे आणि हा 7 कुठं आहे? तर 7 आहे शतांश स्थानावर. तर आपल्याला फक्त दशांश स्थानापर्यंत लिहायचे. तर काय करायचं? हे 76 दशांश, आता हे 6 लिहून चालेल का? नाही. तर शतांश स्थानी हा 7 आहे, 5 पेक्षा मोठा आहे. हा काय आहे? 5 पेक्षा जर मोठा असेल तर इकडे 1 वाढवायचं, म्हणजे 6 मध्ये 1 वाढविलं 7. 76.7 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 76.7. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 200 मीटर लांब असणारी एक रेल्वे 72 किमी प्रति तास वेगाने चालते. तिला 200 मीटर लांब प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल? 200 मीटर लांब असणारी एक रेल्वे आहे, ती 72 किमी प्रति तास एवढ्या वेगाने चालते. तिला 200 मीटर लांब प्लॅटफॉर्म ओलांडायचे, तर किती वेळ लागेल? पहा, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. रेल्वेवरील प्रश्न आहे म्हणून ह्याला 18/5 न गुणिले 18/5. अंतर किती आहे? ह्या अंतरामध्ये लांब्या जेवढ्या काय आपल्याला लांब्या दिल्यात, हे 200 मीटर रेल्वेची लांबी आहे,
200 मीटर प्लॅटफॉर्मची लांबी आहे. मग हे 200 अधिक 200 वेग किती आहे तिचा 72 गुणिले 18/5. मग काय होईल 200 आणि 200 400 छेदामध्ये 72 गुणिले 18/5 गुणाकार करा. 18 × 18 18 × 72 4 × 1 4 4 × 1 4 0 0 काय आलं 100/5. 5 न भाग घाला 5 × 5 5 2 10 0 20 सेकंद एवढा वेळ लागेल. किती वेळ लागेल 20 सेकंद एवढा वेळ लागेल. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. किती 20 सेकंद. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न काय आहे पुढचा. दोन मोठ्या माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 777 आहे तर त्यांच्या वयाची बेरीज. प्रश्न आपल्याला वाटते हे कसं विचारलं आहे पण खूप सोपा प्रश्न आहे. दोन मोठे माणसं काय म्हणते त्यानं मोठे माणसे म्हणजे त्यांचं वय किती असेल 18 वर्षापेक्षा 18 वर्षापेक्षा जास्त असेल. त्यांचं वय किती असेल 18 वर्षापेक्षा जास्त असेल. बरोबर आहे. तर मग काय करायचं या 770चे विभाजक पाडायचे. पहिला विभाजक 1 आणि 7 जोडी काय येते 770. दुसऱ्याची 2 2 न भाग जाते काय येते 2 त्रिक 6 1 उरला 17 झाले 2 8 16 1 उरला 2 पंचे 10. तिसरी जोडी 3 न भाग जाते का नाही. 4 न भाग जाते का नाही. 5 न भाग जाते 5. तिसरी जोडी काय येईल 5 1 5 2 उरले 5 5 25 2 उरले 5 चोक 20 5 154. त्याच्यानंतर 6 न भाग जात नाही 7 न भाग जाते 7 110. 8 न भाग जाते का नाही. 9 न नाही. 10 न जर भाग घातला तर 10 न भाग घातलं तर 10 7 70 10 7 70 77. 11 न जर भाग घातला तर काय येते 70 येते 11 70. 12 न भाग जाते का नाही. 12 12 सकम 72 5 उरले नाही. 14 न भाग जाते 14 पंचे 70 हे 14 14 पंचे 70 7 उरले 14 पंचे 70 55. मग आता ह्याच्यातली आपण जोडी घेऊ शकत नाही का 18पेक्षा इकडे बी 18पेक्षा जास्त पाहिजे इकडे पाहिजे. पुढं चालायचं आता. 15 न भाग जाते का 15 चोक 60 15 5 75 2 उरले 20 नाही. 16 न भाग जाते का नाही. 17 न नाही. 18 न भाग जाते का बघा नाही. 21 न भाग जाते का बघा 21 त्रिक 63 63 14 उरले 140 झाले. 21च्या पाड्यामध्ये 140 येते का नाही. बरोबर आहे. 18च्या पुढं बघूत आपण. 18च्या पुढं बघा 21 न जाते 18 न जाते का 18 पंचे 90 जास्त होते. 18 न भाग जात नाही. 19 न जाते का नाही. 20 न भाग जाते का बघा 20 न पण जात नाही. 21 न जर भाग घातला तर त्यानेही जात नाही. 22 न भाग जाते बघा 22 आणि 22 न जर भाग घातला तर 22 त्रिक 66 11 उरले 22 पंचे 22 35. तर आता या ठिकाणी आपल्याला तर ह्याच्या पुढं कोणत्याही भाग जात नाही म्हणून काय झालं हे 22 आणि 35 अशी जोडी मिळाली आहे की हे 18पेक्षा जास्त आहेत. हे 18पेक्षा मोठे आहेत हे. मग त्यांची एकाचं वय 22 वर्ष आहे एकाचं वय 35 वर्ष आहे. मग त्यांची बेरीज विचारले 22 अधिक 35 5 आणि 2 7 3 आणि 2 5 57 वर्ष. त्या दोघांच्या वयाची बेरीज किती 57 वर्षे बेरीज येईल. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. आलं. पुढचा प्रश्न दशांश अपूर्णांक या घटकावर प्रश्न आहे हा. दोन संख्यांचा फरक 18.5 आहे. त्यांची बेरीज 120.3 आहे तर मोठी संख्या कोणती पहा. या ठिकाणी आपल्याला काय दिले त्या दोन संख्यांची बेरीज दिले. किती दिले 120.3 आणि त्या दोन्हीतला फरक दिले किती दिले 18.5 आणि काढा काय म्हणले मोठी संख्या काढा म्हणले. काढा काय म्हणले आपल्याला मोठी संख्या काढा म्हणले. मग अशा वेळी मोठी संख्या काढताना आपल्याला एक सूत्र माहित आहे. काय माहित आहे मोठी संख्या बरोबर बेरीज अधिक फरक
भागिले 2. बेरीज किती आहे 120.3 अधिक फरक किती आहे 18.5 5 आणि 3 8 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 8 2 आणि 1 3 एकाशी 138.8 भागिले 2. मग हे दशांश चिन्ह काढून टाका इथे एक शून्य द्या. काल 13,1388 भागिले 20 20 न भाग घाला 2 न भाग घाला बे 1 बे 0 बे सखम 12 एक उरला 18 झाले 92 में 18 बे चौक 8. काल हे 694/10 हा शून्य कटला दशांश इथं आला मोठी संख्या 69.4 हे उत्तर येईल. आपलं उत्तर काय 69.4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न आहे हा. 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायचं. आपल्याला पाया दिले त्याच्यावरून त्याची आपल्याला काय करायचे त्रिकोणी संख्या काढायचे. तर काय करायचं सगळ्यात सोपं त्याचं सूत्र काय आहे आपल्याला त्रिकोणी एक पाया दिला असताना त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायची म्हणलं तर त्याचं सूत्र काय त्रिकोणी संख्या बरोबर पाया गुणिले पाया अधिक 1 भागिले 2. पाया किती आहे 9 गुणिले पाया अधिक 1 म्हणजे 9 अधिक 1 भागिले 2 9 गुणिले 10 भागिले 2 2 न 10 ला भाग जाते बे 1 बे बे 5 10 9 गुणिले 5 म्हणजे 45. काय येईल उत्तर 45 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती. पहा प्रश्न सोपा आहे. 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ. मग घनाचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे घनफळ बरोबर बाजूचा घन. एकदम सोपा प्रश्न आहे हा. तर 12 सेंटीमीटर त्याची बाजू दिली आहे हे बाजूचा घन. तर बाजूचा घन म्हणजे 12चा घन तुम्हाला माहीत असला तर ठीक नसला तर काय करायचं 12 गुणिले 12 गुणिले 12 3 वेळेस लिहायचं. हे 12 आणि 12 दोघाचा गुणाकार येतो 144 कारण की 12चा वर्ग 144 आहे गुणिले 12 12 चौक 48 ला 8 हातचे 4 12 चौक 48 आणि 4 52 52 ला 2 हातचे 5 12 1 12 12 आणि 5 17 1728 घन सेमी 1728 घन सेमी हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. घनफळाचे एकक घन आहे किंवा तुम्हाला असंही पर्यायामध्ये असू शकतं 1728 सेंटीमीटरचा घन असं सुद्धा असू शकतं. लक्षात ठेवा. पुढं काय म्हणलेलं आहे एका कोणाचे माप 60 अंश असल्यास त्याच्या कोटी कोण किती मापाचा असेल. पहा कोटी कोणाचं काय आहे कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते 90 अंश असते. कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते 90 अंश असते. बरोबर आहे. मग या 90 पैकी तुम्हाला एक दिलाय कितीचा दिलाय 60. हे 90 अंश वजा 60 अंश बरोबर त्याच्या कोटी कोणाचे माप किती 30 अंश हे उत्तर येते. सोपा आहे. तोंडी आपल्याला उत्तर येतं. एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. 2 समभुज त्रिकोण जोडल्यास खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल. अनंत समभुज चौकोन समांतरभुज चौकोन आयत. समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान मापाच्या असलेला त्रिकोण. तिन्ही बाजू समान मापाच्या किंवा समान मापाच्या असलेला त्रिकोण. तिन्ही बाजू समान मापाचा असलेला त्रिकोण. तर काय करायचे आपल्याला हा पहा हे 2 समभुज म्हणजे तिन्ही बाजू ह्याच्या सारख्या आहेत असा त्रिकोण आहे हा समभुज म्हणजे हे तिन्ही बाजू काय समान मापाचे येतात. तर मग काय करायचं हा त्रिकोण जर आपण असे जोडलो समजा हे त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण जर असा जोडला तर हे काय तयार होते हो
हे चौकोन तयार होते. कसला होते चौकोन? समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन होते. समभुज म्हणजे ह्याच्या सर्व बाजू समान असलेला समभुज चौकोन तयार होते. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतंय. काय ते उत्तर? समभुज चौकोन, पर्याय क्रमांक बी. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय? प्रश्न क्रमांक 57 काय आहे? खालीलपैकी कोणत्या संख्येचे अधिकतम सन्निकटता ह्याची अशी आहे, म्हणजे या 10ची आहे का 12ची आहे का 15ची आहे का 18ची? तर काय करायचं माहिती आहे का? सन्निकटता म्हणजे जवळची. तर काय करायचं? 3.03 गुणिले 5.96 असं आहे ना. मग ह्याला काय करायचं आपण? हे 3.0 आहे, दशांशापर्यंत वाचन करायचं. 3.0 आणि हे 3.0 आणि 5.9 आहे, बरोबर आहे. तर मग काय करायचं? इथं जर 5पेक्षा पुढे जास्त असेल तर इकडं अंक 1 वाढतो. म्हणजे इथं 5पेक्षा लहान आहे म्हणून हे 3 येईल. इथं 5पेक्षा मोठा आहे 9 आहे म्हणून इकडे 1 अंक वाढला, 5च्या जागी 6. 6 18 आहे का? 18 आहे. पर्याय क्रमांक डी. म्हणजे हे 18च्या जवळची ह्याची काय आहे? सन्निकटता आहे. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. गोविंद 31 डिसेंबर 1995 रोजी रात्री 9:30 वाजता झोपला. 1 जानेवारी 1996 रोजी सकाळी 6:20 वाजता जागा झाला. तर तो किती वेळ झोपला? काय केले आपल्याला? इसवी सन ह्याच्यासाठी दिले. 31 डिसेंबर झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच 1 जानेवारी असते, म्हणजे त्यानं रात्री झोपला सकाळी उठला असा अर्थ झाला. 31 डिसेंबरला झोपला, 1 जानेवारीला उठला. रात्री किती वाजता झोपलाय? रात्री त्यानं 9:30 वाजता झोपलाय, बरोबर आहे. ते रात्री 12पर्यंतचा वेळ काढा. 12पर्यंत किती? 2 तास 30 मिनिटे एवढा वेळ होते. 9:30 ते 12 2 तास 30 मिनिटे. मग काय करायचं? रात्री 12 ते सकाळी किती वाजता जागा झालाय त्यानं? 6:20 वाजता. मग 12 ते 6:20 म्हणजे 6 तास 20 मिनिटे. मग ह्याची बेरीज करा. एकूण किती वेळ झोपला? हे 30 मिनिटे आणि हे 8 तास. किती? 8 तास 30 मिनिटे एवढा वेळ झोपला. अशा पद्धतीनं काढायचं. काय अवघड आहे याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, सोपा आहे एकदम. आलं. पुढचा प्रश्न. 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी 2 संख्या 6 आणि 11 असतील तर तिसरी संख्या कोणती? पहा. 3 संख्यांची सरासरी दिल्या. एकूण 3 संख्या येतात, त्याच्यापैकी 3 संख्यांची सरासरी दिली आहे. त्याच्यापैकी 2 संख्या दिल्या. तिसरी संख्या काढायची. तर काय करायचं? सर्वप्रथम माहीत आहे का? या 3 संख्यांची बेरीज किती होते ते पहा. 3 संख्यांची बेरीज करा अगोदर. किती होते बेरीज? आता तुम्ही म्हणसाल 2च दिले आणि 3 संख्याची बेरीज, तर कसं काढायचं? एकूण संख्या किती येतात? 3 गुणिले सरासरी किती आहे त्याची? 8. मग या 3 संख्यांची बेरीज होते 24. मग 2 संख्यांची बेरीज करा. 2 संख्यांची बेरीज बरोबर काय येते? 2 संख्याची बेरीज काय दिले तर 6 आणि 11. 11 आणि 6 17. मग तुम्हाला आता तिसरी संख्या काढता येते. कशी काढायची तिसरी संख्या? 3 संख्यांची बेरीज माहीत आहे तुम्हाला किती आहे? 24. त्याच्यातून 2 संख्याची बेरीज 17 वजा करा. तिसरी संख्या काय येते? 7 येते. तिसरी संख्या काय मिळेल आपल्याला? 7. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आलेखावरील प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे. 2010 ते 2011 या वर्षापेक्षा 2011 ते 12 या वर्षात धान्याचे उत्पादन कितीने वाढले असे स्तंभ आलेखावरून सांगता येते. आपल्याला 2 इसवी सन दिलेत. काय दिले? 2010 आणि 2011. त्याच्यानंतर 2011 आणि 2012 हे 2 दिले. या दोन्हीतील फरक काढायचे आपल्याला. तर 2010 इथं आहे का? 2010 आहे. हो का? इथे 2009 ते 10 ते 11 हे 2011 किती झाले उत्पन्न त्याला?
हे 25. इथं काय दिले, तांदळाचे उत्पन्न लाख टनामध्ये म्हणजे 25 लाख टन झाले. 2010-11 मध्ये किती झाले, 25 लाख टन झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर 11-12 मध्ये किती झाले, हे 35 लाख टन झाले. किती, 35 लाख टन. मग फरक बरोबर 35 वजा 25. 5 मधून 5 गेले, 0 राहिले. 3 मधून 2 गेला 1. 10 लाख टन एवढं त्याचं काय आहे, उत्पादन आहे. 10 लाख टन एवढं वाढ आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 2 आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. आपले हे या ठिकाणी 20 प्रश्न गणित विषयाचे झालेले आहेत. उद्याच्याला आपल्याला सराव चाचणी क्रमांक 7 येईल. ती सर्वांनी, सराव पेपर क्रमांक 7 येईल, तो सर्वांनी सोडवा. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.